निश्चितच आजच्या या युतीच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलेलं आहे। गेल्या काही दिवसात आलेली सातत्यानं पराभवामुळे आलेली मरगळ झटकून टाकत नव्यानं या महायुद्धाला तयार होण्यासाठी कार्यकर्ते हे मैदानात उतरलेले दिसत आहेत आणि त्यांच्यासाठी हा क्षण, कारण त्यांच्या मनातली जी भावना होती ती भावना आज प्रत्यक्ष नेत्यांनी प्रत्यक्षात उतरवलेली आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, मतांचं मराठी मतांचं जे विभाजन होत होतं ते टाळावं आणि मराठी माणसासाठी उभं राहावं, ही सामान्य सैनिकांची जी प्रतिक्रिया होती, जी भावना होती, ती भावना आज प्रत्यक्षात उतरतीये। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये एक प्रकारचा उत्साह संचारलेला आहे आणि दोन ठाकरे बंधू यांनी एकत्रितपणे आज पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केलेली आहे। महाराष्ट्राच्या सगळ्या बदलत्या राजकीय पटलावरती गेल्या काही दिवसात अनेक आघाड्या युत्या झाल्या, मित्र नवीन आले, काही दुरावले। या सगळ्या घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण सतत खरं तर बदलत आहे आणि आज पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणानं कूस बदलली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण गेल्या काही दिवसामध्ये ज्या निवडणुका होत होत्या, विशेषतः विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रातला विरोधी पक्ष अतिशय कमजोर झाला, विरोधी पक्षाचा आवाज क्षीण झाला, राज्यात विरोधी पक्ष उरलाच नाही, अशा आव्हान उरलं नाहीये। महायुती बलाढ्य बनली आहे आणि महायुतीचा हा जो विजय वारू आहे तो कोण रोखणार, अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। पण हा महाराष्ट्र पादाक्रांत केलेला जो महायुतीचा वारू आहे तो मुंबईच्या वेशीवर येऊन थांबलेला आहे, मुंबईला काबीज करण्यासाठी आणि मुंबईवरती पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी। पण हा वारू ठाकरे रोखू शकतील का मुंबईच्या वेशीवर, हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण ठाकरेंचा हा शेवटचा किल्ला आहे। ठाकरेंचे अनेक बाले किल्ले गेल्या काही दिवसामध्ये अक्षरशः उद्ध्वस्त झाले, बाले किल्ले त्यांचे बुरुज ढासळले। मराठवाड्यासारखा जो ठाकरेंचा बाले किल्ला होता तिथं त्यांची अवस्था दयनीय बनली आहे। कोकण जो ठाकरेंचा बाले किल्ला होता तो सुद्धा तिथेही मोठ्या प्रमाणात शिरकाव केला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं। आता हा शेवटचा किल्ला मुंबई, जिथं ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि दावा केला जातोय की 16 तारखेनंतर ठाकरेंचं राजकीय अस्तित्व संपेल। बात होती है, बीजेपी हारने वाली होती है तब यही बात शुरू करते हैं, धर्म के बारे में, जात के बारे में, भाषा के बारे में। खुद ने काम क्या किया देश में, ये दिखाओ। तर आता ही सगळी राजकीय लढाई जी आहे ती अतिशय निकराची होणार आहे, यात कुठलीही शंका नाहीये। घनघोर अशी ही लढाई असणार आहे। तर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला विशेषतः मुंबईमध्ये एक नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोघांच्या युतीच्या माध्यमातून। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस त्यांच्या सोबत नसेल हे जवळपास आता स्पष्ट झालंय। शरद पवार यांच्या पक्षासोबत त्यांची चर्चा सुरू आहे असं कळतंय। पण एक मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही दोघं एकत्र आलोय आणि एकत्र राहणार, अशा प्रकारचं त्यांनी आज स्पष्ट केलं। त्यामुळे ठाकरे ब्रँड हा या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही राजकीय करिश्मा घडवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आकडे जे सांगतायत ते आकडे मात्र निश्चितपणे ही लढत तुल्यबळ होईल हे स्पष्ट करतायत। जरी गेल्या काही निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं असलं तरी सुद्धा, पण मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंनी हा वारू काही प्रमाणात रोखण्याचं काम निश्चितपणे केलेलं होतं।